शरददादा, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची खेडला सभा आहे। जुन्नर तालुक्यामधून हजारो शिवसैनिक सभेला निघालेले आहेत, हजारो गाड्या निघालेल्या आहेत, काय सांगाल आपण? अभिमान वाटतो। आम्ही शिवजन्मभूमीचे पायी आहोत, छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। जेव्हा जेव्हा हिंदुस्थानाचं नाव पुढे घेऊन जायची वेळ येते त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या नावाचा आम्ही गजर करतो। आम्ही मावळे असल्याचा सार्थ अभिमान आहे। खूप उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे लाडके मुख्यमंत्री जे रात्री 1:30ला 2ला 2:30ला आमचा फोन घेतात, आम्हाला बंगल्यामध्ये बसवतात, बोलतात, जवळ घेऊन जेवायला घालतात, असे मुख्यमंत्री आम्ही जवळून सर्वांनी अनुभवलेले आहेत। त्यामुळे या मुख्यमंत्र्यांची सभा मिशन 48 या लोकसभेचा प्रचाराचा नारळ फोडतोय आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी आज त्वेषाने, आनंदाने आणि छत्रपती शिवरायांचा गजर करत आम्ही खरं तर आता खेडच्या संतभूमीमध्ये चाललेलो आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। इतका उत्साह आहे की आज आम्हाला वारंवार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते, आम्हाला धर्मवीर आनंदीगे साहेबांची आठवण होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या भूमीला आहे, त्यामुळे उत्साहाचं वातावरण साहेब निश्चित आहे। आणि आम्ही सगळे मंडळी आता एवढ्या हजारोच्या संख्येने आज आम्ही तिकडे आगीकूच करतोय आणि ह्या निश्चितपणे उद्याच्या निकालामध्ये आम्ही उजवी घेऊन येऊ, आम्ही विजय होऊ, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एकनाथ शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा शरद दादा, एकच वादा शरद दादा। दादा, आता तुमचा निश्चय झालेला आहे, 2024 पुढ्यात आहे, आजची सभा प्रचंड मोठी होणार आहे, काय निकाल लागेल, काय निष्कर्ष असेल? बघा, मला तर खात्री आहे या अखंड हिंदुस्थानाचा निकाल आता 65-70 वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगल्यात त्यांनी थोडंसं थांबलं पाहिजे आणि वरती सरकार काम करतंय, खाली सरकार काम करतंय, धोरणात्मक निर्णय होत आहेत, महिलांच्या बाबतीमध्ये जागरूकता आलेली आहे, अंगणवाडीचे निर्णय काय होणार आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आता थोड्या प्रमाणामध्ये जी घसरण आपल्याला पाहायला मिळते त्याच्यात सुद्धा क्रांतिकारक धोरणं आता अवलंबली जात आहेत। शेवटी 60-70 वर्षाचा बॅकलॉग काढायचा असेल सगळ्या क्षेत्रातला तर प्रत्येकाने टप्पे आपण आखून घेतले पाहिजे आणि मला खात्री आहे की 100% याच्यामध्ये वरती केंद्रामधलं सरकार हे पुन्हा आपलं मोदी साहेबांचं येईल। आम्ही सगळी मंडळी जे उद्याच्या 22 तारखेचा कार्यक्रम आहे, जो निर्णय या देशामध्ये झालेला आहे, खरं तर लोकांनी त्याच्याकडे जातीवादाने पाहू नये। म्हणजे हिंदवी या शब्दाचा अर्थ मी वारंवार सांगत आलो आहे। छत्रपती शिवरायांनी हिंदवी या शब्दाचं नाव याच्यासाठी दिलं की हिंदवी स्वराज्यामध्ये सगळ्या 18 पगड जाती आणि खरं तर तुम्हाला माहिती आहे त्यांचा जर समजा तोफखानाचा जर आपण समजा पाहिला, इब्राहिम गारदी हे तोफखाना प्रमुख होते महाराजांचे, आयुष्यभर त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली। ज्यावेळेला मदारी मेहतर होते दिल्लीमधून जेव्हा सुटका झाली त्यांनी स्वतःची जीवाची बाजी लावली। असे खूप सरदार, मग त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, त्याच्यामध्ये नाभिक समाज असेल, त्याच्यामध्ये भिल्ल समाज असेल, त्याच्यामध्ये गोंधळी असेल, शाहीर असेल किंवा अनेक भागातील लोक असतील, या सर्वांनी ब्राह्मण समाजसुद्धा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे सारखे, तानाजी मालुसरे सारखे, येसाजी कंक, नेताजी पालकर, कुणाकुणाची नावं आम्ही घ्यावी। शिवा काशीत होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, अशा पद्धतीचं हे हिंदवी स्वराज्य कारण नसताना कोणी राम आणि रहीम करू नये। रहीम सुद्धा आमचे आहेत, राम सुद्धा आमचे आहेत, हिंदवी स्वराज्य आमचं आहे, हिंदुस्थान आमचा आहे, भारत माता की जय। 2019ला शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला, बदला कशा स्वरूपाने घेणार? साहेब, हा बदला नाही, ह्या निवडणुका असतात, ह्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालल्या पाहिजेत। कधी कधी समज, गैरसमज, कधी कधी त्यावेळेच्या त्या प्रकारच्या त्यावेळेच्या प्रक्रिया असतात। त्यावेळेला काही वेळेला कधी कधी काय होतं की माणूस या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या 8-15 दिवसामध्ये मतदार हा क्षणिक त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, पण तो विचार ज्या वेळेला निवडणूक होते त्याचं त्याचे लक्ष येतं की आपला हा विचार योग्य आहे का अयोग्य आहे। ह्या निवडणुका नेहमी स्पर्धात्मकच असल्या पाहिजेत, आपण त्या पाहतो। कुठल्याच निवडणुका सोप्या नसतात, आम्ही सोप्या मानत नाही आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये बिलकुलही निष्काळजी राहू नये। निष्काळजी राहिले कार्यकर्ते का मग पराभव होतो। मी सुद्धा त्या पराभवाच्या छायातून गेलेलो आहे साहेब, त्यामुळे मला असं वाटतं कोणतीही निवडणूक आपण कोणीही बिलकुलही आविर्भावामध्ये घेऊ नये आणि यश पराभव हे शेवटी जनतेच्या हातात आहे, पण आम्ही कामं करतो, रोज जनतेत आहेत, सुखदुःखामध्ये आहेत। म्हणजे जेव्हा 24/7 या प्रक्रियेमध्ये आम्ही काम करतो म्हणून आम्हाला फक्त एवढीच खात्री असते, ते पण कुणाच्या जीवावर, सर्वसामान्य माणसाच्या जीवावर आम्ही हे सांगतो, होय विजय आमचा होईल।
महाराज तुम्ही काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जमीन आणि जमिनीशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व, जसं रेती एकमेकाला पाण्यामध्ये शेतामध्ये खेळून जातं, तसं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शरद सोनवणे साहेब हे खरोखर एकदम विद्वान, समाजाचा अभ्यास करणे, समाजासाठी लढणे. जय पराभव तर सगळ्यांना असतो, पण तुका म्हणे ते पाहिजे जातीचे एडे गबाळ्याचे का म्हणोई, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव. ते काम आमचे शरद सोनवणे साहेब करतात. त्यांच्या पाठीमागे सर्वांनी राहायचं. आणि शिंदे साहेब म्हणजे माझे भाऊचे, मी 67 मंडळावरती ठाणे जिल्ह्यात कार्याध्यक्ष आहे. कुठेही तालुक्यामध्ये सप्ताह बंद पडत असला, साहेब कुठेही सप्ताह बंद पडू द्या, आपण चालू करू. मी 67 मंडळ कार्याध्यक्ष असल्यामुळं शिंदे साहेबांना एवढं माहिती आहे. आणि दादा मला कुठेही भेटू, मी पॅन्टीवर असू नाही तर कशावरती असू, बंगल्यावरती त्या दिवशी थांबले होते. म्हणजे दादांचं काम एकदम उत्कृष्ट एवढा आहे. सगळा माहोल पाहता शिवाजीराव आढळराव किती मताधिक्य घेऊन विजयी होतील? होतील की होतील. 1 लाखापेक्षा अधिक. हा 1 लाखापेक्षा अधिकच्या 1 लाखाच्या मी सांगतो. शरददादा सोनवणे असले का 1 नाही 2 लाख होतील. म्हणजे असले सोबत तर होणार ना.